में लकड़गंज पुलिस थाने की वाहन चोरी विरोधी पथक ने वाहन चोरी के मामलों में बड़ी कामयाबी हासिल की है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार शिकायतकर्ता रमेश अर्जुन डोनारकर की 20,000 रुपए की होंडा एक्टिवा MH49 AN 5587 चोरी हो गई थी। शिकायत के आधार पर पुलिस ने तुरंत जांच शुरू कर दी थी। इसी जांच के दौरान पुलिस को गुप्त सूचना मिली। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए मुख्य आरोपी ऋषभ श्याम असोपा उम्र 35 वर्ष को हिरासत में लिया। पूछताछ के दौरान आरोपी ने न सिर्फ चोरी की वारदातों को कबूला बल्कि अपने साथी फरार आरोपी ऋतिक असोपा और एक नाबालिग के साथ मिलकर 12 वाहन चोरी के अपराध किए जाने की भी जानकारी दी। आरोपी की निशानदेही पर पुलिस ने चोरी किए गए 12 दुपहिया वाहनों और एक अन्य एक्टिवा सहित कुल 13 वाहन बरामद किए हैं। इन सभी वाहनों की कुल अनुमानित कीमत 6,50,000 रुपए है। इस सफल कार्रवाई को अंजाम देने वाली लकड़गंज पुलिस टीम ने वरिष्ठ पुलिस अधिकारी और कर्मचारी शामिल थे। आगे की कार्रवाई के लिए आरोपी को लकड़गंज पुलिस को सौंप दिया है और फरार आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। नागपूर क्राइम ब्रांचचं वाहन चोरी विरोधी पथक आहे। मागील काही महिन्यांमध्ये वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते, त्यानुसार गोपनीय माहिती काढून ते पथक कारवाई करत होतं। याच्यामध्ये एक आरोपी पकडण्यात वाहन चोरीच्या पथकाला यश मिळालेलं आहे। त्याच्याकडून जवळजवळ 13 वेगवेगळे गुन्हे झालेले आहेत, ते उघडकीस आलेले आहेत। 13 वाहनं ताब्यात घेतलेले आहे। संबंधित आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता अन्य आरोपींचा सहभाग याच्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। मुख्य आरोपी जो ताब्यात घेतलेला आहे तो ऋषभ श्यामसुंदर असोपा हा आहे। प्राथमिक त्याला लकड़गंजच्या पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये इतर सुद्धा गुन्हे झालेले निष्पन्न झालेला आहे। इतर 2 आरोपींची सुद्धा नाव निष्पन्न आहेत। त्या अनुषंगाने ही जी वाहनं आहेत ती वाहनं चोरी करणे आणि कुठेतरी ती घाण ठेवणे अथवा दुसऱ्याच्या एखाद्या मित्राच्या घरी ठेवणं असा त्याचा मोडस ऑपरेंडी राहिलेले आहे आणि त्यानंतर मग दुसरे गिराईक शोधून ती वाहनं विकणं अशा पद्धतीचे ह्यानं गुन्हे केलेले आहेत। यापूर्वी सुद्धा युनिट 3 क्राइम ब्रांच पथक त्याचबरोबर वाहन चोरी पथकानं ह्याला अटक करून त्याच्याकडून वाहनं रिकवर केली होती। त्याला अटक करण्यात सुद्धा आलं होतं आणि आता यापुढे सुद्धा तपास सुरू आहे। सध्या सर्व तपास आता लकड़गंज पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे। बाकी अन्य कोण आरोपी निष्पन्न होत आहे काय या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे। एकूण ह्याच्यामध्ये 6.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आमचे वाहन चोरी विरोधी पथक जी टीम आहे API बोरकुटे आणि त्यांच्या टीमने ही सर्व कारवाई केलेली आहे।